म्हणजे सातेरी भद्रकाली चषक 2024 आणि संकल्पना फक्त साकारून चालत नाही तर सहकार्याची असते आणि सहकार्याला श्रमाची जोड असते आणि त्या श्रमामध्ये जर कोणी सहकार्य केले असेल तर साहिल नाईक, कार्तिक नाईक, रवींद्र नाईक, ओमकार पावस, रवींद्र नाईक, ओमकार पावसकर, दीपू नाईक, अक्षु नाईक यांची जोड या संकल्पनेला लागलेली आहे। तसेच शरद जाधव, पप्पू चोडणकर, आशिष पावसकर आणि दीप आरंदेकर या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आज आपण पाहतोय। एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा गोमंतक भूमीतील खेळाडू आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू आणि पेडणा तालुक्यातील खेळाडू अशी ही आगळीवेगळी संकल्पना साकारून तयार झालेली ही स्पर्धा म्हणजे सातेरी भद्रकाली चषक 2024। खरोखर कौतुक करावं लागेल अनंत नाईक, काका नाईक, अमित नाईक आणि मनोज नाईक यांचं। या चौघांची संकल्पना होती आणि या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा। दरम्यान मैदानावर खेळ सुरू होतोय। आजच्या दिवसातील हा सामना हो संध्याकाळच्या सत्रातील सुरू होणारा हा पहिला सामना मला वाटतोय। प्रतीक स्पोर्ट्स गणेश कुबल नाणेफेकीचा कौल जिंकतोय। प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मांद्रे बॉयज संघाला। पहिल्या वेळेस षटक घेऊन सातेरी भद्रकाली एंड करणार बाबा बागकर, सुवन ठाकूर स्ट्रायकर तर नॉन स्ट्राइक एंडला अंबाजी कोनाडकर। पहिला वेळेला चेंडू बाबा याचा स्वैर चेंडू, किशोर भगत यांचा इशारा येतोय स्वैर चेंडूचा। संघाचा श्री गणेशा होतोय एका अवांतर धावेने। मांद्रेम बॉयज संघाचा एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल मांद्रेम बॉयज संघाला, जी मागच्या 2 सामन्यात ते थोडेसे कमी ठरलेत, मात्र यावेळी त्यांना एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल। तशा प्रकारची फलंदाजीची फळी त्यांच्या ताफ्यात आहे। यावेळी जोरदार फटका निघतोय मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय। पहिला हादरा बसतोय सुदन ठाकूर याच्या स्वरूपात। गोलंदाज बाबा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सुदन याचा, मात्र थेट चेंडू जाऊन विसावतो निखिल पराकर याच्या हातामध्ये आणि पहिला हादरा सुदन ठाकूर याच्या स्वरूपात। राजेश कावडे उर्फ हुक्को सुदन याची जागा घेण्यासाठी मैदानाकडे पावलं वळवतोय। डावऱ्या हाताचा फलंदाज राजेश मागच्या सामन्यामध्ये मला वाटतं सलामीला गेलेला हा राजेश यावेळी मात्र वन डाऊन पोझिशनला जातोय। हा सामना अतिशय महत्त्वपूर्ण दोन्ही संघांसाठी, कारण या सामन्यामध्ये जो विजयी ठरेल त्याचं आव्हान जिवंत राहील आणि जो पराभूत होईल त्याची शक्यता थोडीशी धुसर होईल। अशा प्रकारचा होणारा हा सामना, कारण त्याचं भवितव्य हे पुढच्या सामन्यावर अवलंबून असेल, त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय। प्रतीक स्पोर्ट्स आणि मांद्रेम बॉयज दोन्ही संघ आपला पहिला सामना पराभूत झाले होते, त्यानंतर विजयी झाले होते। म्हणजे एक सामना यावेळी सुंदर चेंडू खोलवा टप्प्याचा खोदून काढण्याचा राजेशाचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, बाबा याचा स्वतःच्या गोलंदाजीवर चांगला बॅकअप तिथे डीके याचा। निर्धाव चेंडूची गणना होते, धावसंख्या स्थिरावते ती एक, जी अवांतर स्वरूपात आली होती। पुढील चेंडू घेऊन बाबा, सातेरी भद्रकाली यांकडनं मारा करतोय। फलंदाज आहे तो राजेश। आखू टप्प्याचा चेंडू विपुल करण्याचा प्रयत्न, चेंडू पायाला स्पर्श करून शॉट फाईन लागला, चेंडू अडविला जातोय। पंचांचा इशारा लेग बायचा येतोय। ही दुसरी अवांतर धाव, अशा 2 अवांतर धावा अजूनही मांद्रेम बॉयजच्या खात्यात। बॅट पासनं अजून एकही धाव मात्र जमवता आलेली नाही मांद्रेम बॉयज संघाला।
पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो मांजरेम बॉयज मांजरेम. 2 अशी धाव संख्या धाव फलकावर. अजूनही ताप्यामध्ये नितेश गडेकर समर्थ गवस असे धमाकेदार फलंदाज मांजरेम बॉयज मांजरेम संघाच्या ताफ्यामध्ये. यावेळी जोरदार फटका सुरेख फटका म्हणावा लागेल. एक धाव तर सहजगत्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धाव संख्या 2 ने पोहोचते. धाव संख्या पोहोचते ती 4 अशी. पुढील चेंडू घेऊन बाबा आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होतोय. महेश सन्माननीय महेश कोनाडकर यांचा हा संघ मांजरेम बॉयज मांजरे सुरेख या अगोदरच्या सामन्यामध्ये कामगिरी करतो. यावेळी मात्र एक सुरेख फटका स्वतः कर्णधार अंबाजी याच्या बॅटमध्ये निघतो. पहिल्या वेळेला चौकार मांजरेम बॉयज मांजरे. 4 धावेने संख्येत वाढ होते. हॅलो आतापर्यंत सुरेख गोलंदाजी चालली होती मात्र एक चौकार अंबाजी याच्या बॅटमधून निघतोय. सुरेख गोलंदाजीचा प्रयत्न यावेळी सुरेख चेंडू म्हणावा लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण होते. एक धाव घेतली जाते. एका धावेने धाव संख्येत वाढ होते. षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 अशी धाव संख्या धाव फलकावर. बाद होणारा फलंदाज सुदन ठाकूर. एक गडी बाद 9. मांजरेम बॉयज मांजरेम संघ नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. सन्माननीय बबलू तानवडे यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजकांतर्फे आम्ही त्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सन्माननीय बबलू तानवडे यांचं इथे या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होतंय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गणेश कुबल. या अगोदरच्या दोन्ही सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी करणारा गणेश कुबल यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होतोय. यावेळी किरण पाणी यांकडनं मारा करण्यासाठी समोर असेल तो अंबाजी. नॉन स्ट्राईकवर राजेश. सुरेख चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता अंबाजी याचा. चकतोय अंबाजी. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची गणना होते. धाव संख्या स्थिरावते ती 9 अशी. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. एकेरी धाव मिळते अंबाजी याला. एकेरी धाव मिळते मांजरेम बॉयज मांजरेम स्पोर्ट्स संघाला. सकाळपासून ज्या मांजरेम बॉयज संघाचा पहिल्या सामन्यापासून मी इथं पाहतोय संजय नागवेकर जे खास करून सपोर्ट करण्यासाठी या संघाला आलेत. ज्या संजय नागवेकर यांनी एक काळ क्रिकेटमध्ये असा गाजवला होता. डॅझलिन मापसा म्हणा किंवा पारसे संघाचं प्रतिनिधित्व करताना ते संजय नागवेकर सपोर्टेड म्हणून सकाळपासून मैदानावर उभे आहेत. अतिशय उत्साहाने ते आपल्या संघाला सपोर्ट करताना दिसत आहेत. दरम्यान गणेश कुबल उजव्या हाताचा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतो. यावेळी मात्र राऊंड विकेटने मारा करेल तो डावऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. धाव संख्या 10 अशी पोहोचते. सुरेख चेंडू मिडल स्टंपवर पडतोय. ऑफ स्टंपच्या दिशेने बाहेर निघतोय. फटका मारण्याचा कटचा प्रयत्न होता. दरम्यान मैदानावर निर्णय येतोय तो की राजेश तुझी खेळी संपुष्टात येते. तुला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. आणि दुसरा हादरा बसतोय तो राजेश याच्या स्वरूपात. राजेश माघारी परततोय. सांघिक धाव संख्या 10 अशी असताना राजेश उत्तम भरात असताना दिसत नाही आणि त्याची जागा करण्यासाठी सुपरमॅन ऑफ द गोवा समर्थ गवस मैदानाकडे पावलं वळतोय. सुपरमॅन या नावाने प्रचलित असलेला नावलौकिक मिळवलेला समर्थ गवस हा मैदानाकडे आगेकूच करतोय. आणि पहिल्या सामन्यात जी की घणाघाती 48 धावांची खेळी केली होती
तो समर्थ गावस या ठिकाणी मैदानावर जाताना समर्थ गावसकडनं एका मोठ्या खेळीची निश्चितच अपेक्षा असेल मांद्रेम बॉयज मांद्रेम संघाला, कारण समर्थ गावसची जर बॅट टपली तर एक मोठं आव्हान आपण समर प्रतीक स्पोर्टच्या ठेवू शकतो, एवढं नक्की. पहिला चेंडू टोलावला जातोय सीमारेषे बाहेर. समर्थ याच्या बॅट मधनं गणेशच्या चेंडूवर पहिला वेळेला चौकार खेचला जातोय समर्थ गावसकडनं. आल्या आल्या आपल्या बॅटचा जलवा दाखवताना सुपरमॅन ऑफ द गोवा समर्थ गावस. सुरेख फटका 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्येत वाढवते. धावसंख्या पोहोचते ती 14. आतापर्यंत सुरेख टिचून गोलंदाजी करणारा गणेश याचा मात्र पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला जातोय तो समर्थ गावसकडनं. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो प्रतीक स्पोर्ट्स म्हणजेच गणेश कुबल याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघाला. गणेश कुबल पुन्हा एकदा यावेळी ओरपी चेंडू, खराब चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार घेतल्याशिवाय समर्थ गावस राहू शकत नाही आणि 6 धावा निघतायत त्या समर्थ गावस याच्या बॅटमधनं. धाव संख्या उसळी घेते, पोहोचते जाऊन 20 वर. 2 गडी बाद 20 अशी धाव संख्या. आतापर्यंत सुरेख या स्पर्धेत गोलंदाजी करणारा गणेश या ठिकाणी थोडासा का होईना मागणा ठरतोय. समोर एक मोठा फलंदाज. वेगळी रणनीती आखावी लागेल गणेश याला समर्थ गावसला रोखण्यासाठी, कारण समर्थ गावस असल्या खराब चेंडूला माफी देणार नाही. हॅलो, धावबाद करण्याची संधी होती मात्र थोडासा उशीर होतोय. समर्थ गावस आपल्या सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. 21 अशी धावसंख्या. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 21 वर. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक म्हणजे तब्बल 24 चेंडूचा खेळ शिल्लक. 21 अशी धावसंख्या. धावफलकावर नक्कीच मांद्रेम बॉयज मांद्रेम संघ मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघ हा 70 ते 75 धावा जमू अपेक्षित असेल, जेणेकरून समोरच्या संघावर दबाव टाकून त्यांना रोखण्यात आपण यशस्वी ठरू या अपेक्षेने समर्थ गावस आणि अंबाजी यांची रणनीती असेल, यात काही शंका नाही. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. मला वाटतं अंकुश बांबाडेकर याच्या हाती चेंडू सोपवला जाईल. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये अतिशय महागडा ठरला होता अंकुश बांबाडेकर, तरीही कर्णधाराला विश्वास त्याच्या गोलंदाजीवर, कारण एक नावलौकिक प्राप्त असा गोलंदाज अंकुश बांबाडेकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर आपल्या समोरच्या स्क्रीनवर दिसतोय तो अंकुश बांबाडेकर. सातेरी भद्रकाली एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल अंकुश बांबाडेकर. सामना करेल तो यावेळी मात्र मॅन फ्रॉम गोवा सुपरमॅन समर्थ गावस. अंकुश सुरेख चेंडू आणि समर्थ गावसचा बळी टिपला जातोय. हारागिरी अंगलट येते. समर्थ याच्या अल्टीपल्टी खेळण्याचा फसवा प्रयत्न आणि त्याच जाळ्यात स्वतः अडकतोय आणि बाद होऊन तंबूच्या दिशेने परततोय. का विश्वास दाखवला होता अंकुश बांबाडेकर वर गणेश कुबलने याचं प्रात्यक्षिक उदाहरण देताना दिसतोय तो अंकुश बांबाडेकर. मी या अगोदरच्या दोन्ही सामन्यामध्ये मागणा जरी ठरलो असेल तरी माझी गोलंदाजी ही त्या प्रकारची नाहीये आणि समर्थ सारख्या एका चांगल्या फलंदाजाला माघारी पाठवण्यात यशस्वी ठरतोय तो अंकुश बांबाडेकर. तिसरा हादरा बसतोय मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघाला. 21 या धावसंख्येवर अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न अंगलट येतोय समर्थ याच्या. स्वतः मात्र बाद होऊन तंबूत परतावं लागतंय. पायचीच्या जाळ्यात अडकला जातोय तो समर्थ गावस. अंकुश बांबाडेकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज. प्रज्योत सावंत समर्थ याची जागा घेण्यासाठी डाव्या हाताचा फलंदाज
प्रज्योत सावंत मैदानात. अंकुश बांबाडेकर पहिल्या चेंडूवर बळी टिपण्यात यश मिळते ते अंकुश बांबाडेकर याला. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल कारण समर्थक अवस्थे आल्या आल्या थोडासा फोटो चेंडू विकेटच्या दिशेने खेळून काढला जातो. एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंबाजी याचा धोका असू शकतो मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचा निर्णय पंच तंत्रज्ञानाचा वापर करणं इच्छित आहेत आणि थर्ड अंपायरची घोषणा केली जाते. नॉट आउटचा निर्णय नाना नाईक आपण स्क्रीनला नॉट आउट. इथं थर्ड अंपायरचं काम राजू रेगे अतिशय सुरेखरित्या त्याला साथ मिळते ती tenniscricket.in ची. ज्यावेळी आपल्याकडे तंत्रज्ञान असतं त्यावेळी त्याचा वापर करणं गरजेचं ठरतं. योग्य निर्णय योग्य वेळी घेता येईल. ज्यावेळी आपण संभ्रमित असतो त्यावेळी तंत्रज्ञानाचा वापर करणं हा एक योग्य निर्णय आहे आणि तोच नाना नाईक यांनी केला. अंकुश बांबाडेकर सामना करेल तो प्रज्योत सावंत. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावीत केलं. थोडासा धोका मिळू शकला असता आणि इथं मात्र प्रज्योत सावंतची खेळी लगेचच संपुष्टात येते. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. वैयक्तिक 2 धावा बनवून प्रज्योत याला मात्र माघारी परतावं लागतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रज्योत याचा फसतोय. साप त्रिपाळीचित होऊन तंबूच्या दिशेने परततोय. थोडीशी हाराकिरी मांद्रेम क्रिकेट बॉयज मांद्रेम संघाची मला इथं होताना दिसते कारण समर्थक अवस्थारखा एक खंदा फलंदाज सुदन ठाकूर असे बाद होऊन तंबूत परतल्यानंतर थोडं स्थिर स्थावर होऊन खेळण्याची गरज होती मात्र मोठ्या फटक्यांच्या नादात मात्र पडझड होताना दिसते मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघाची. सन्माननीय महेशजी कोनाडकर यांच्या मालकीचा हा संघ दत्तराज साई परब जागा करण्यासाठी जातो तो प्रज्योत याची. सलामीला गेलेला अंबाजी एका बाजूने मात्र समोरील दृश्य पाहून थोडासा चिंतेत असेल कारण मी एका बाजूला स्थिर आहे मात्र दुसऱ्या बाजूने पडझड ही चालू आहे. सुदन गेला त्यामागोमाग राजेश गेला. 2 मोठे फटके मारल्यानंतर समर्थही गेला आणि मागोमाग मात्र प्रज्योतही गेलाय. आपल्या संघाला थोडं स्थिर होण्याची गरज आहे. स्थिर स्थावर होऊन खेळण्याची गरज आहे. खराब चेंडूवर मोठा फटका आणि सुरेख चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेऊन ही रणनीती मात्र आखणं गरजेचं होतं. ती होताना मात्र मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघाकडनं दिसत नाही. यावेळी लेग स्टंपच्या बाहेर भरकटतोय गोलंदाज अंकुश बांबाडेकर. पंच किशोर भगत यांचा स्वैर चेंडूचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या होते ती 24. पुन्हा एकदा अंकुश बांबाडेकर उजव्या हाताचा हा गोलंदाज. यावेळी सुरेख चेंडू एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावेने धावसंख्येत वाढून धावसंख्या 25 अशी धाव फलकावर. अंबाजी याला मात्र आता मोठी जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. एका जबाबदारीने खेळ करावी लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थेट चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव समाधान मानतोय. दुसरी धाव घेण्याचा कोणताही धोका इथे पत्करताना दिसत नाहीत. 26 अशी धावसंख्या. अंतिम चेंडू या षटकातील या षटकाची सांगता करण्यासाठी सज्ज होईल तो अंकुश बांबाडेकर. तिसऱ्या षटकाची सांगता करण्यासाठी अंकुश बांबाडेकर सज्ज. सातेरी भद्रकाली एंड कडना फलंदाज साई. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू खेळून काढतोय. एक धाव जमिनीलगतचा फटका. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न साई याचा नकार देतोय अंबाजी. 3 षटकांची होते 27 अशी संख्या. प्रति षटकामागे 9 धावा जमवण्यात यशस्वी होतोय
तो मांद्रेम बॉयज मांद्रेम क्रिकेट संघ फक्त 6 धावा खर्च करतोय आणि महत्वपूर्ण 2 बळी टिपण्यात यशस्वी होतोय तो अंकुश बांबाडेकर. 3 षटकांची समाप्ती 27 अशी धाव संख्या. पुढील 3 षटकामध्ये मोठी उभारी घ्यावी लागेल. काय होतंय काय घडतंय आणि काय धावा जमवतोय मांद्रेम क्रिकेट मांद्रेम संघ की त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय हे सांगण्यासाठी आपल्या समोर मायक्रोफोनवर येत आहेत होडावडा गावचे सुपुत्र काका सावंत. तोपर्यंत मी गुरुदास नाईक आपली रजा घेतोय. धन्यवाद. हमारे मित्र अंकुश जी बांबरडेकर, क्या खूबसूरत गेंदबाजी. कई सालों से हम जब खेलते थे तब से गेंदबाजी कर रहे हैं. कितने बरस तक वही उसी अंदाज में डीप होती हुई यॉर्कर लेन की तेज गेंदे, ये उनकी खासियत. और इस ओवर में 2 रन देकर 6 रन देकर 2 विकेट हासिल करते हुए विनय जाधव लेफ्ट आर्म गेंदबाज, जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी पहले मैच में की थी. अब थोड़ा सा कुछ अलग करना पड़ेगा मांद्रेम टीम को, क्योंकि अगर यहाँ 60 के तरफ आप नहीं देख सकते तो बहुत कठिन होगा मैच को जीतना, डिपेंड करना. 60 के पार स्कोर होना चाहिए. संजय जी यहाँ अपनी टीम का प्रदर्शन देखते हुए बल्लेबाजों की हल्की सी हाराखेरी. प्रारंभिक 3 प्रमुख बल्लेबाज आउट होकर पैवेलियन वापस लौटे. उसके बाद स्ट्राइक पर साई परब. ये गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप, बहुत बाहर, वाइड का इशारा हमारी तरफ. अंपायर नाना सर का 28 पर पहुंचता हुआ ये स्कोर. लगभग 9 रन प्रति ओवर का औसत. क्या आखिरी 18 गेंदों में 30 रन लगभग हो सकते हैं, 30-35 रन. खराब गेंद, लेकिन गणेश कोमल, ही इज द लकीएस्ट मैन. आसान एक कैच लॉलीपॉप लपकते हुए विनोद को यह सफलता मिलती हुई. विनय को 5वां गड़ी डगआउट में वापस. नितेश गडेकर, मिस्टर 360 इज गोइंग ऑन क्रीज. उनको पीछे रखा गया था आखिरी 18 गेंदों के लिए. शायद इस मैच का रुख बदले. लगभग 60-65 रन चाहिए जीत के लिए. तो वही रोकने में क्या कामयाब रहेंगे विनय जाधव. बहुत बेहतरीन पहली गेंद हालांकि वाइड फेंकी. उसके बाद वापसी करते हुए दूसरी गेंद पर हफ वाली गेंद मिली. एलिवेशन उतना मिला नहीं. गणेश कुबल लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर. गणेश, नितेश गडेकर, पहले गेंद पर एक छक्का आता हुआ, शायद 6 रन. बहुत अच्छा स्ट्रोक है. अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ. 4 रनों का बेहतरीन स्ट्रोक है ये. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक लीडिंग स्पोर्ट्स वेअरचा जो ब्रँड उभरतोय प्रत्येक स्पोर्ट्स, त्याचबरोबर यांचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळतोय. माननीय श्री प्रतीक सावंत यांचे इकडे आगमन विनंती करतोय. प्रतीक सावंत, आपण येऊन व्यासपीठावर सनापन दवायचंय. प्रतीक स्पोर्ट्स माझगाव संघाचे संघमालक, ज्यांचा संघ आता आपण खेळताना पाहतोय. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उभरता स्पोर्ट्स ब्रँड मालक प्रतीक सावंत. चेक करा. हॅलो.
6 या 4 इसका फैसला हो रहा है। चार रनों का इशारा आता हुआ, रन संख्या 4 रन के साथ पहुंची, 32 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। लेकिन खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला। रिवर्स स्वीप का स्विच हिट का ये बहुत बेहतरीन खूबसूरत कनेक्शन ऑफ द बैट एंड बॉल। फिर एक बार स्ट्राइक पर नितेश गडेकर, जिन्होंने आते ही एक बहुत बेहतरीन स्ट्रोक लगाया 4 रनों के लिए। अब वहां खिलाड़ी लिया गया है। अच्छा स्ट्रोक, फिर एक बार ऊपर, ऊंची नहीं, गेंद उठी नहीं, एक ही रन मिलेगा। अच्छी वापसी गेंदबाजी की। रन संख्या पहुंची 33 पर, 33 रन स्कोर बोर्ड। अब स्ट्राइक पर अंबाजी खेलने के लिए। यह क्लीन बॉल, व्हाट अ बॉल दैट वाज। अपने आप को ज्यादा सफल किया, उसके बाद बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ और बहुत देरी के बाद अंबाजी अपने एक चौवे के बदौलत 8 रनों के कुल योग पर डगआउट में वापस आते हुए। रन संख्या 33 रन। इस ओवर की शायद 2 गेंदें शेष है। रन संख्या 33 रन, यानी कुल मिलाकर 14। सागर सावंत माझगांव के सुपुत्र है। चांस मिला उनको आज के इस मैच में बल्लेबाजी करने का। लेफ्ट आर्म गेंदबाज भी है, बेहतरीन गेंदबाजी करते हैं, लेकिन अंबाजी आउट होने के बाद सागर को चांस मिलता हो। इस ओवर की 2 गेंदें शेष है और उसके बाद 12 गेंदें शेष है। खोबरेकर जी की ओर से सागर के लिए हर एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम आता हुआ। हर एक छक्के के लिए 200 रुपए का इनाम। सागर, आपके लिए चांस है। सागर सावंत इज गोइंग टू फेस द 2 balls ऑफ दिस ईयर। विनय चले ये गेंद। क्लीन बोल्ड। पहली गेंद पर कुछ करना चाहते थे, लेकिन उनको जो चांस मिला वो कैश नहीं कर पाए। पहली गेंद रिवर्स स्वीप, और ये बहुत खराब सोच सागर की। ऐसी तगड़ी टीम में आपको अगर चांस मिले तो उस चांस को कैश करना चाहिए। सीधे बल्ले के साथ 2-3 गेंदें खेलने के बाद चांस लेना पड़ेगा। आप सही कह रहे अखिल कि एक तो मिड विकेट की तरफ हवा का रुख था, उसके विपरीत रिवर्स स्वीप खेलने की कोई जरूरत नहीं थी, लेकिन सागर को जो एक ही चांस मिला वो एक ही गेंद में गंवाते हुए, ऐसी बड़ी टीम में आपको चांस मिला तो आपको थोड़ा सा संभल कर खेलने की जरूरत थी। उनके सभी फैंस बहुत आशाएं रख चुके थे, लेकिन पहली गेंद पर क्लीन बोल्ड। बेहतरीन गेंदबाजी विनय। इस ओवर में आए 3 विकेटें। ही इज ऑन हैट्रिक बॉल, लेकिन इस बॉल को बेहतरीन तरीके से ड्राइव किया जिस पर कोई रन नहीं। ओवर की समाप्ति हुई। मात्र 12 गेंदों का खेल शेष है, मात्र 6 रन दिए इस ओवर में। रन संख्या रुकी हुई 33 रनों पर, 33 रन ऑन स्कोर बोर्ड। तो टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला सही साबित होता हुआ अखिलेश
गणेश कुबल हालांकि एक मैच अगर जीत जाए तो जैसे शेर के मुंह को खून लगना जिसे कहते हैं, जीत की वो परंपरा कायम रखते हैं टूर्नामेंट के आखिरी मैच तक। ही इज द मोस्ट लकीएस्ट कैप्टन, बहुत होशियार कर्णधार जिसे कहा जाता है। मिस्टर 360 और वैभव दोनों बल्लेबाज क्रीज में। राजन घाटवल के सुपुत्र साहिल घाटवल। ये गेंद, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, 360 के बल्ले से निकलता और झमझनाता चौका, डीप मिड विकेट। हालांकि ये उनकी कवर 37 पर पहुंचता हुआ स्कोर, 37 रन ऑन स्कोर बोर्ड। सदतीस धावा, 33 नंतर 37। ये गेंद, अच्छी गेंद, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज आउट होने के बाद थोड़ी सी हाराकिरी, थोड़ी सी टीम को कठिनाई होती हुई, जो हवा करो को इसका फायदा नहीं उठा पा रहे। अच्छा शॉट, लेकिन ठीक तरह से एलिवेशन नहीं मिला। एक रन मिला, दूसरे की कोशिश आसानी के साथ दूसरा रन। अब 39 रन पर पहुंचता हुआ स्कोर, 39 रन ऑन स्कोर बोर्ड। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष है, कुल मिलाकर 9 गेंदों का इस इनिंग का खेल शेष है। बड़े स्ट्रोक चाहिए। अच्छी गेंद, बल्ले को लगकर गेंद रिवर्स स्वीप लेना चाहते थे, बल्ले को लगकर गेंद विकेट कीपर गणे के दस्तानों में। और गणे का जो मुंह है विकेट के पीछे, वो गेंदबाज को कुछ हिदायत देता हुआ। फिर एक बार चले, ये गेंद, अच्छी गेंद, एक युवा गेंदबाज से बहुत बेहतरीन गेंदबाजी, क्योंकि सामने बड़ा बल्लेबाज नितेश गडेकर, मिस्टर 360 सामने होने के बावजूद गेंदबाजी पर विश्वास दिखाते हुए गणेश कुबल, अपने कप्तान का ये विश्वास, क्या बात है, बहुत खूबसूरत गेंद। ये भी लगातार डॉट्स गेंदों की हैट्रिक करते हुए 39 पर रुका हुआ स्कोर। आखिरी 6 गेंदें शेष है, थोड़ी सी हाराकिरी फिर एक बार मांद्रम टीम की। इस इनिंग का आखिरी 6 गेंदे, क्या इन 6 गेंदों में 15-20 रन आ सकते, लेकिन मिस्टर होशियार कप्तान, द प्राउड ऑफ सिंधुदुर्ग, गणेश कुबल इज गोइंग टू बोल द लास्ट ओवर। वाइड का इशारा हमारे तरफ अंपायर का आता हुआ,
अतिरिक्त रन से रन संख्या पहुंचती हुई 40 रन। 15-20 रन तो चाहिए इस आखिरी ओवर में। और ये बड़ा स्ट्रोक, शायद 6 रन। वैभव सातोस्कर के बल्ले से निकलता हुआ बड़ा झंझनाता छक्का। सामने गेंद पाई दिखी, कोई गलती की गुंजाइश नहीं। गेंद के नीचे आए टू पर 6 रन। अगली गेंद लेकर फिर एक बार गणेश, ये गेंद अलंग द कारपेट, बेहतरीन स्ट्रोक। विनय जाधव गेंद पर आते हुए मात्र 1 रन। 2 गेंदों में अब तक 7 रन। अभी 2 बड़े स्ट्रोक्स अगर आ जाए अखिल तो काम बन जाएगा टीम के लिए, एक अच्छा टारगेट कहा जाएगा। ये फिर एक बार अलंग द कारपेट, 1 ही रन मिल सकता है, यहां दूसरे की गुंजाइश नहीं है। और मात्र 3 गेंदें बची। क्या 3 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक्स आएंगे? लेकिन गणेश कुबल बहुत होशियार गेंदबाज है। इट इज वेरी इम्पॉसिबल। आया, लेकिन ये कैच हो सकता है और डीके अंडर द बॉल, एक सेफ हैंड और इसके साथ और एक विकेट का पतन होता हुआ। स्ट्राइक पर सीधा जाएंगे, फिर एक बार नितेश स्ट्राइक से दूर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर। रघुनाथ और प्रभाव कसकर धीरे धीरे मैदान में जाते हुए आखिरी गेंदों, कुछ गेंदों का 2 गेंदों का खेल शेष है तो हल्का सा कम स्कोर ये। अड़तालीस रनों पर पहुंचता हुआ ये स्कोर, 48 रन ऑन स्कोर बोर्ड। आखिरी 2 गेंदें शेष, क्या 2 बड़े छक्के आएंगे? 12 रन अगर आ जाए तो आप 60 तक पहुंच जाएंगे। 2 बड़े छक्के चाहिए। भाव का विकेट सैक्रिफैक्शन, अंपायर का इशारा नहीं, ये वाइड नहीं है, रिव्यू नहीं है इसके लिए, रिव्यू नहीं है। रनआउट के लिए रिव्यू और नो बॉल बीमर के लिए रिव्यू उपलब्ध है। अगर हर एक गेंद पर रिव्यू लिया जाए तो मैचेस ही होंगे नहीं। थोड़ा आउटसाइड द ऑफ स्टंप था ये गेंद। नए बल्लेबाज प्रवीण सावंत, लेकिन नॉन स्ट्राइक एंड पर खेलेंगे। आखिरी गेंद खेलने के लिए तैयार। मिस्टर 360 नीतीश खेलने के लिए तैयार। इस मैच में कुछ ज्यादा नहीं कर पाए, खूबसूरत गेंदबाजी। नो बॉल का इशारा अमर तरवाता और स्ट्राइक पर वही रुकेंगे। नो बॉल का इशारा, फ्री हिट का इशारा होगा। 49 पर पहुंचता हुआ स्कोर। एक अगर छक्का लगे तो अच्छा स्कोर हो जाएगा, फाइटिंग मैच देखने को मिलेगा। लेकिन गणेश कुबल बहुत होशियार गेंदबाज है। वेरी क्लेवर ऑलराउंडर गणेश कुबल, द मोस्ट सक्सेसफुल कैप्टन ऑफ टेनिस बॉल क्रिकेट। आखिरी गेंद मिस्टर 360 और ये अच्छा स्ट्रोक, सीधा हाथ में मार बैठे। नो बॉल था, इसी कारण ये देखते रह गए। निश्चित रूप से 2 रन हो सकते थे, 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। 50 रन पूरे हो, 51 रनों की ऑल आउट हो गई टीम। ये बहुत बड़ी बात, फिर एक बार ऑल आउट हुई 50 में। इसी के साथ जीत का लक्ष्य मात्र 51 रन। हियर कम्स मिस्टर योगेश परब इज गोइंग टू टॉक विथ यू। योगेश परब माइक्रोफोन पर जुड़ रहे हैं। धन्यवाद।
नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याचे केरिम क्रिकेट संघ आणि एम्पायर जिम कुड़ाल वर्सेस केरिम क्रिकेट टीम, दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आ जाए। नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याचे एम्पायर कुड़ाल वर्सेस केरिम। धन्यवाद काका साहेब। यानंतर सामना होता एम्पायर जिम कुडाळ केरिम क्रिकेटर्स। दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या सन्माननीय बबलू तानवडे यांच्या शुभ हस्ते टॉस मान्यवर कक्षासमोर गोलंदाजी मिळतोय मिस्टर 360 नितेश गडेकर। निखिल पहिला मिळतो स्ट्राईकला, निखिल नाईक नॉन स्ट्राईकला मालवणकर। मालवण क्रिकेट एम्पायर जिम कुडाळ सोहेल शेख आणि बबन साळगावकर टॉस साठी या। स्ट्राईकला निखिल नाईक, नॉन स्ट्राईक एंडला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तगडा खेळाडू सुनील मालवणकर। नितेश गडेकर मिस्टर 360 आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवायचा होता मैदानावर, कारण एका बाजूने मैदानावर माहिती होतं की फटकेबाजी करणार येणाऱ्या कालखंडामध्ये रिव्हर्स स्वीपचे फटके टोलवणार। टप्पा थोडासा मागे ठेवला नितेशनं, निर्धाव चेंडून सुरुवात, धावा करायचं मैदानावर 50-36 चेंडू, 50 ही मॅच आहे मैदानावर। सुंदर फटका डोक्यावरून टोलवलाय, पुढे नेत्रदीप पद्धतीचा फटका, सागर सावंत चेंडूच्या मागे सुरेख क्षेत्ररक्षण करतोय मॅन फ्रॉम माझगावचा खेळाडू मैदानावर। संघासाठी 2 धावा, कारण अखिल प्रथमतः कमी धावा काढल्या, सुदन ठाकूर नाराज केलं मैदानावर। 48 धावांची खेळी ही मैदानावर। सज्ज होतो पुन्हा एकदा नितेश गडेकर, फटका बसलाय मैदानावर, स्वतः येतोय पॉलोत्रमध्ये सुरेख पद्धतीचं खेळ टिपतोय आणि बॅक टू द पॅव्हिलियन परतावं लागेल। निखिल नाईक बॅक टू द पॅव्हिलियन मैदानावर। प्रति स्पोर्ट्स संघाचे संघमालक सन्माननीय प्रतीक सावंत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। प्रतीक सावंत यांच्या स्पर्धेच्या आधारातून अतिशय माफक टी शर्ट पुरस्कृत जे नेहमी करतात, सुरेख अनेक डिझाईन प्रतीक स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय प्रतीक स्पोर्ट यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या सातेरी भद्रकाली चषकाच्या माध्यमातून। सामना अतिशय रोमांचक रंगेल काका साहेब, कारण या सामन्यामध्ये अतिशय निखिल पराडकर या खेळाडूंना अक्षरशः गेल्या वर्षीचा हंगाम काका सावंत गाजवला, मालवणचं मैदान देवबाग चषक या खेळाडूंना गाजवला, तो निखिल पराडकर मैदानामध्ये पावलं टाकतोय। निखिल नाईक माघारी परतला, थोडीशी गती परिवर्तन केलंय। गणेश कुबललाच एका बाजूनं एक मोठी खेळी करावी लागेल आणि त्या अगोदर पायारोवणी करावी लागेल, ते मॅन फ्रॉम मालवण सुनील मालवणकरला मैदानावर। याच्याकडे क्षमता आहे, किती वर्ष क्रिकेट खेळतोय काका।
मांजरेम संघानं लढत सुरुवात केली आहे मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. मिस्टर 63 या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू बॅम्प ऑफ अरंबोल नितेश गडेकरनं या मैदानावर काम केलं. एक ब्रेक थ्रू लावून दिलाय. 0 धावा धावफलकावर. गती परिवर्तन या मैदानावर खोदून काढलाय. चेंडूला सुंदर फटका पाहायला मिळतोय. साई परब ऍडव्होकेट स्क्रीनवर येतोय. परतीची फेक करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकाचं श्री गणेशाला धावफलकावर प्रति स्पोर्ट संघाचा 3 धावा या धावफलकावर. गोलंदाज पाहायला मिळतोय. तो अरबोल चालित समोर आहे. एका बाजूने सुनील मालवणकर मैदानामध्ये. आज कार्य करावं लागेल सुनीलला. आकू टप्प्या चेंडवलकी हाताने घेऊन काढतोय. मिस्टर सुजन ठाकूर येतोय स्क्रीनवर. नॉन स्ट्राईकला कोण नव्हतं. वेगानं आला होता नितेश गडेकर स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला जर बॅकअप असता तर सुजन ठाकूरची वेगानं परतीची फेक पाहायला मिळाली असती. पण नितेशनं मैदानावर नवीन काय केलंय, कारण एका बाजूने शॉर्ट ट्रीटमेंटचा क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉईंट क्षेत्ररक्षक बॅकअपला स्ट्राईकला गेले होते, पण नितेशने ते थांबायचं होतं मैदानावर. 4 धावा धावफलकावर. 50 या धावसंख्येचा पाठलाग करतोय प्रति स्पोर्ट संघ. संध्याकाळचं 17 मैदानावर आज लढत दोन संघांची. दोन्ही संघ एक मॅच विन झाले. सुंदर चेंडू, टप्पा पडला चेंडू थोडा साईड बाहेर झालाय. पंचाने दंडात्मक केलं. शिवहर चेंडूचा इशारा होईल. अवांतरच्या स्वरूपात सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. पाच धावा धावफलकावर. फटका फसला मैदानावर. देखील पराडकर भाऊ येतोय. रघुनाथ कासकर स्क्रीनवर. आणि ज्यावेळी रघुनाथ कासकर स्क्रीनवर आला त्यावेळी बऱ्याच जणांची दिलकी धडकन वाजली मैदानावर. देखील पराडकर अरे एका बाजूने भाऊ जलवा करण्यासाठी प्रसिद्ध म्हटला तो. एका बाजूने त्याचा प्रथम तर जलवा असतो आणि त्यानंतर कार्य असतं. आणि त्यानंतर रघुनाथ कासकर सुरेख पद्धतीचा खेळ टिपलाय मैदानावर. विनंती करतोय, अंतिम कॉल आहे केरळ विकेटर्स या संघासाठी. त्याचबरोबर एम्पायर जिम कुडाळ दोन्ही संघाच्या कॅप्टनसाठी अंतिम कॉल. एम्पायर जिम कुडाळ आणि ॲडव्होकेट्स केरीम कृपया लवकरात लवकर दोन्ही संघाचा कॅप्टन लवकरात लवकर कमेंट्री बॉक्स कडे पोहोचल्यानंतर आपला सामना आहे. योगेश करो या मरो की स्थिती मैदानावर असेल. जो विजय होईल तो अग्रस्थानवर राहील. एका बाजूने या मैदानावर सोमवारच्या सत्रामध्ये दोन्ही संघ एक मॅच विन झाले मैदानावर. गणेश कुबलनं मैदानावर पाऊल टाकलाय. सुनील मालवणकरच्या साथीला शेवटच्या एका बाजूने दिवस सोमवारचा दिवस. मेगा फायनल मध्ये सुंदर असे चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरतोय. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. सांघिक धावफलकावर 50 धावांची आवश्यकता आहे. 51 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 50 धावा जमवल्या मांजरेम बॉईज संघानं प्रथमतः. 51 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावसंख्या 5 धावा. अजूनही चेंडू बाकी आहेत 30 आणि 30 चेंडू मध्ये एका बाजूने या मैदानावर लढत करायचे. उर्वरितचे मात्र चेंडू विजयासाठी आता मात्र 46 धावांची आवश्यकता. सुनील मालवणकर रविवारच्या दिवशी याच रंगमंचावर सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहतो चेंडू. निर्धाव चेंडू चिरणार. रघुनाथ कासकर उर्फ भाऊन सुरुवात केली मैदानावर. रविवारच्या दिवशी काकासाहेब IPL मध्ये भारताच्या बाहेर त्यांनी सुंदर समालोचन केलंय. टॉप 1 चे सर कुणाल दाते या रंगमंचावर आपल्याला यांचा आवाज ऐकायला मिळेल. फटका या ठिकाणी सुरेख पद्धतीचा. सुनील मालवणकर ऑन फायर. चेंडू सीमा रेषाबाहेर 6 धावांसाठी. सुनीलच्या वेळी एक चेंडू निर्धावल्यानंतर आक्रमण पसंत करतो आणि सुनीलकडे ते कलात्मक फटके आहेत. सांघिक धावफलकावर 11 धावा धावफलकावर. पहिला चेंडू थोडासा दूर ठेवला. आतमध्ये आलेला चेंडू पुढे सरसवत एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. रघुनाथ कासकरवर हल्ला बोल केलाय मैदानावर. 11 धावा धावफलकावर. 51 धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर. रघुनाथ कासकर सज्ज होतोय पुन्हा एकदा.
गती परिवर्तन केलंय, गती परिवर्तनाला खोदून काढलंय मैदानावर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू वन बाउन्स सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. एम्पायर जिम संघाचा कर्णधार पोहोचतोय. केरम क्रिकेटर्स कर्णधार पपन साळगावकर टॉस साठी या. सुंदर चेंडू शॉर्ट टर्म पुलचा फटका टोलवायचा होता. थोडीशी ठिकाणी गती कमी केली पाहुणं आणि थोडस खेळ सुनील मालवणकर. नंतर हा चेंडू पण या ठिकाणी मैदानावर मोठ्या फटक्यासाठी पाहायला मिळाला असता. पुन्हा एकदा मोठा फटका या मैदानावर बसलाय. सेब अँड समर्थ गावा स्क्रीनवर रघुनाथ कासकरनं काम केलं मैदानावर. एका तगड्या खेळाडूला माघारी परतवलाय. सांघिक धावफलकावर 15 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ, 5 चेंडू 10 धावा खर्च, 1 गडी बाद. हा लेखा जोगा रघुनाथ कासकरचा मैदानावर. केरम क्रिकेटर्स कर्णधार बबन साळगावकर या आणि सोहेल शेख. सन्माननीय प्रतीक सावंत, प्रतीक स्पोर्ट्सचे मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड चे मालक सर प्रतीक सावंत यांच्या शुभ हस्ते आज साखळी फेरीतील सामन्याची अंतिम सामन्याची नाणेफेक केली जाते. गोलंदाजी बरोबर गोलंदाज भाऊनं काम केलंय आणि नवीन फलंदाज मैदानावर नितेश मांजरेकर पावलं टाकलाय मैदानावर. नितेश मांजरेकर मालवणचा खेळाडू आहे. देखील परडकर, देखील नाईक स्वस्त परतले. सुनील मालवणकर 1 षटकार 1 चौकार 1 खेळी मैदानावर. नाईक नितेश मांजरेकरनं पावलं टाकले मैदानावर. नितेश मांजरेकर गणेश कुबलच्या छत्रछायेखाली हा खेळतोय. ह्या खेळाडूपण अनेक मैदानं गाजवली आहेत मैदानावर. मालवणचं मैदान असो त्या पंचवर्षीत तो सुरेख पद्धतीचा खेळ करतो तो नितेश आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजून एक हे बाकी. सांघिक धावफलकावर 15 धावा हे समीकरण आहे मैदानामध्ये. आणि टॉस सन्माननीय प्रतीक सावंत यांच्या शुभ हस्ते होतोय. दोन्ही संघांना या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक पपन आणि सोहेल. हलक्या हाताने घेऊन काढतोय चेंडूला दिशा दिली आहे. बबलू येतोय. ह्या चुका ज्या झाल्या आणि जर धाव आली तर महागात पडेल मैदानावर. गणेश कुबलनं जास्तीत जास्त चेंडू प्रेस करावे. गणेश कुबलनं जर पाया रोवला मैदानावर तर उर्वरितचं काम एक खिलाडी सेना बरोबर त्यानं केलं पहिल्या सामन्यामध्ये तो राजन केरकर करू शकतो मैदानावर. ज्याच्याकडे क्षमता आहे पण त्या क्षमतेला या मैदानावर कार्यस्वरूप उतरावं लागेल. हास्य जरूर आहे. जोपर्यंत गणेश कुबल मैदानामध्ये आहे तोपर्यंत प्रतीक स्पोर्ट्स संघाचे खंदे समर्थक एका बाजूनं आपल्याला पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूनं या मैदानावर येणाऱ्या कालखंडामध्ये टिचून गोलंदाजी करावी लागेल. फिरकीचा जादूगार प्रवीण सावंत, नितेश गडेकर, रघुनाथ कासकरला गोलंदाजी करावी लागेल. राजेश उर्फ हुक्कूला कार्य करावं लागेल. जे करायचं आहे ते आज करावं लागेल सोमवारचा दिवस बघण्यासाठी. आणि त्यानंतर जर आज त्या चुका झाल्या तर 2001 बाजूनं ही पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल या स्पर्धेसाठी. पुढल्या सामन्याचा नाणेफेक झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंगकडे निर्णय घेतलाय एम्पायर जिम कुडाळ संघाने. अर्थातच केरम क्रिकेटर्स केरम आपल्यापर्यंत फलंदाज करायची विनंती करतोय. दोन्ही संघांनी पुढच्या सामन्यासाठी तयारीत राहायचंय. योगेश सामन्याला लगेच सुरुवात होईल. धन्यवाद देव आरोंदेकर आणि भद्रकाली यांकडनं मांजरे बॉईजचा प्रवीण सावंत सज्ज होतोय. समोर आहे नितेश मांजरेकर. सुंदर चेंडू आणि मुकेश चेंडू थोडस रिलीज करतोय. ऑफ ब्रेक मध्ये डाव्या हाताच्या पर्यंत लेग ब्रेक पद्धतीचा बनला होतोय. चेंडू थोडस वळण घेतोय. आडवी बॅटने फटके टोलवणे पसंत करतो. ज्याच्या वेळी नितेश फलंदाजी लागतो त्यावेळी तो मोठे फटके मारणे पसंत करतो. सुनील मालवणकरचा इरादा होता चेंडू थोडासा बाहेर होता. खेचून मारायचं होतं डीप मिड विकेटला. प्रयत्न थोडासा ठिकाणी मात्र सफल राहिला मैदानावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय अंबाजीला. प्रयोज सावंत येतो स्क्रीनवर. अंबाजीच्या ठिकाणी नेतृत्व करतोय संघाचं आज मांजरे बॉईज संघाच्या बाजूनं. क्षेत्ररक्षण सजवलंय मैदानावर. गणेश कुबल आहे मैदानावर. सितारा मैदानावर आहे. अखिल परब
हा सितारा जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत प्रत्येक स्पोर्ट्स संघासाठी बऱ्याच आशा अपेक्षा आहेत. दुसऱ्या बाजूने या मैदानावर राजन केरकर पण डीके येणं बाकी आहे. 51 धावांचा पाठलाग करत असताना टिच्चून गोलंदाजीला सुरुवात केली मैदानावर मांजरेम बॉईज मांजरेम संघाच्या बाजूने ऐन मुकरशाने ज्या बबलून ठोकले आहे त्यावेळी धावफलक पाहायला मिळाला. वैभव सातस्कर उर्फ बबलू रघुनाथ कासकरने या मैदानावर सुरुवात केली. नितेश गडेकरनं रघुनाथ कासकरनं एक गडी बाद केलाय. महत्वाचा सुनील मालवणकरला निखिल पराडकर स्वस्त माघारी परतला आणि गणेश कुमार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण सावंत भद्रकाली एंड कडनं बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न देखनेला फटका. हा फटका तो नेहमी पसंत करतो काका सामंत. तुम्ही कित्येक वेळा पाहिला आमच्यापेक्षा जास्त आणि हा खेळला आणि 4 या धावसंख्येनं 21 धाव फलकावर 21 धाव फलकावर आपल्याला मिळतात. 21 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हल्ला बोल 4 या धावसंख्येनं 21 धाव फलकावर. स्वीजेटचा फटका मैदानावर पंच सांगताय बॅटला चेंडू स्पर्श होतो. परतीची फेक जर सुरू केली असती भाऊनं तर एका बाजूने गणेश कुबलला प्रथमतः माघारी परतावं लागलं असतं. थोडीशी दुखापत नितेशला होत्या मैदानामध्ये. धाव न होते भाऊनं जलबाजू केली मैदानावर. दाजी नाराज आहे भाऊवर. दुहेरी धावसंख्या पाहायला मिळत आहेत. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 23 धावफलकावर. ज्यावेळी परतीची फेक आली त्यावेळी काळजाचे ठोके वाजले गेले. हे प्रतीक स्पोर्ट संघाच्या कोट्यामध्ये चिमल्याचे आमच्या काळजाचे ठोके वाजले. परतीची फेक जरा थोडीशी गणेश कुबलची धोक्याच्या हिसाने आली त्यावेळी. केली आहे हेच सांगायचं होतं गणेशला आणि त्यासाठी आम्ही थांबलो होतो. कारण जोपर्यंत गणेश आहे मैदानामध्ये तोपर्यंत प्रत्येक स्पोर्टचा आवाज आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मांजरेम बॉईज मांजरेम संघाला ताकद लावली आहे पण ज्या चुका झाल्या आहेत त्या येणाऱ्या कालखंडामध्ये भोगाव्या लागतील. भाऊनं भरतीची फेक वेगानं केली आहे. सोडून दिला होता चेंडू. पंच दोन समांतर करतायत. स्वीर चेंडूचा इशारा करतायत. अमांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 24 धावफलकावर 24 धावफलकावर आहेत. मालकांचं आगमन झालंय प्रतीक स्पोर्टच्या दिमाखात. या मैदानावर आम्ही विजय मिळवणार हे इरादे स्पष्ट केले आहेत आणि मांजरेम बॉईज संघाचे संघ माणूस या ठिकाणी उपस्थित आहेत महेश कोदळकर साहेब. आणि त्यामुळे बघूया कोणता संघ या मैदानावर विजेता पदाचा मानकरी ठरतो. हलक्या हाताने घेऊन काढलाय. सुनील मालवणकरने एका तगड्या खेळाडूनं गणेशला सांगितलं आणि गणेशने ते या मैदानावर कार्य केलंय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहू शतकी खेळी 25 धावफलकावर. 51 धावसंख्येचा पाठलाग करतो. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. षटकाची स्वागत करणारा अंतरिम चेंडूचा अजून एक खेळ बाकी आहे. नितेश सज्ज होतो स्ट्राईकला. 26 धावफलकावर. माफ करा 25 धावफलकावर होत्या. फटका या मैदानावर नो मॅच लाईन मध्ये चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. 29 धावफलकावर 25 धावा होत्या आणि त्यानंतर 4 धावा. 29 18 चेंडू विजयासाठी. आता मात्र 22 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 22 धावा. 25 धावसंख्येवर एक मोठा फटका पाहायला मिळतोय. 29 धावफलकावर मॅच बनवावी लागेल. गणेश कुबल नितेश मांजरेकरनं काम केलंय मैदानावर. भाऊनं जर परतीची फेक व्यवस्थितरित्या केली असती तर येणाऱ्या कालखंडामध्ये गणेश कुबलची दिल की धडकन वाजली होती मैदानावर. आणि ज्यावेळी गणेश कुबलला चुवनदान मिळालंय त्यावेळी त्यानं बहरलेली फलंदाजी केली आहे मैदानावर. रघुनाथ कासकरवरच विश्वास दाखवलाय मैदानामध्ये. सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय 23 धावा.
एका बाजूने 22 धावा करायच्या आहेत 18 चेंडूमध्ये 29 धावा 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे षटक निर्णायक षटक असेल ते येणाऱ्या कालखंडामध्ये मांद्रेम बॉईज मांद्रेम संघाला या षटकात 1-2 गडी बाद करावे लागतील तर दुसऱ्या बाजूने या षटकामध्ये एका बाजूने 1-2 मोठे फटके खेळावे लागतील गणेश कुबलला. समीकरण अतिशय या मैदानावर सोपं झालंय. प्रथमतः प्रतिस्फोट संघाला नितेश मांजरेकरच्या एका मोठ्या फटक्यानं सुंदर फटका देखील बैठक फटका समर्थक अवस्थेने काय केले मैदानावर कॅच सोडली आहे गुरुजी की मॅच सोडली आहे मैदानावर. 2 जीवनदान एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर. हे दृश्य बहुतेक वेळा कमी पाहायला मिळतं आणि ते दृश्य पाहायला मिळालंय. काल अक्षय घाटवळकडनं झेल सुटला त्याच जागी आणि त्यानंतर समर्थक अवस्थेकडनं आज मैदानावर थोडस चित्र विचित्र पाहायला मिळत आहे. आज दिवस आहे कोणाचा तर गणेश कुबलचा प्रतिस्फोट संघाचा दिवस आहे मैदानामध्ये. दाजीने डिक्लेअर केलंय पण सामना अजूनही बाकी आहे. नितेश सज्ज होतो स्ट्राईकला. सुंदर चेंडू या ठिकाणी खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने घेऊन करतोय. सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय 31 धावा धावफलकावर. गणेश कुबल या ठिकाणी एक सुंदर फटका बैठक फटका त्यासाठी तो फेमस आहे. अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो फटका खेळला होता. थोडासा फटका ताकद कमी पाहायला मिळाली एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. समर्थन सोडलेला झेल हा सुटलेला झेल की सुटलेली मॅच हे मात्र आलेली वेळ आलेला काळ ठरवतोय. पण येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने अजूनही संधी आहे मैदानावर मांद्रेम बॉईज संघाला. प्रथमतः धावा थोड्याशा कमी झाल्या आहेत पण प्रतिस्पर्धी संघाची काय गोलंदाजी आली मैदानावर. गती परिवर्तनावर हल्ला बॉल चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. गती परिवर्तन केलं शेवटच्या क्षणापर्यंत जरा नजर ठेवली चेंडूवर आणि एक नेत्रदीपक पद्धतीचा फटका टोलावर. प्रतिस्फोट संघ या मैदानावर एका बाजूने सांघिक धावफलकावर 37 धावा धावफलकावर. सुटलेली कॅच मैदानावर धावचीच्या स्वरूपात गणेश कुबल माघारी होता पण यानंतर एक मात्र झळकलाय मैदानावर. अल्ला बोल सुरू केला गणेश कुबलनं. रघुनाथ कासकर आडव्या बॅटनं फटका टोलवायला सोडला. फटक्यावर पहिला नाराज आहे गणेश कुबल कारण व्यवस्थितरित्या चेंडू पहिला स्पर्श झाला असता चेंडू तर गणेश कुबल जर मोठा फटका पाहायला मिळाला तर साई परबची एक धावसंख्येची पावलं दूर धावसंख्येकडे आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 39 धावा धावफलकावर 39 धावा धावफलकावर 51 या धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर प्रतिस्फोट संघ. मोठा फटका या मैदानावर बसलाय. रघुनाथ कासकरची फेट लागल्या मैदानावर. चेंडू पासून दूर आलाय. साई परब बॅकअपला एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे आणि सांघिक धावफलकावर 41 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 धावा या धावफलकावर. षटक क्रमांक 4 षटक आहे प्रगतीपथावर. सुटलाय झेल आणि त्यानंतर गणेश कुबलनं केलं जलवा मैदानावर. मी प्रथमतः जर सांगितलं होतं ज्या वेळी गणेश कुबलचे जीवदान प्राप्त होतं त्यावेळी गणेश कुबल बहरलेली फलंदाजी करतो मैदानावर. सुंदर गोलंदाजी केली प्रतिस्फोटनं. अंकुश बांबार्डेकरनं विनय जाधव त्यानंतर तो चेंडू पंच आमच्या चेंडूचा इशारा करतायत. अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येला सांघिक धावफलकावर 42 धावा धावफलकावर. एका उभरत्या सितारानं या मैदानावर साहिल घाटवळनं सुद्धा गोलंदाजी सुरेख पद्धतीची केली. गती परिवर्तन पुन्हा एकदा आणि गणेश कुबलनं काय फटका सजवलाय नेत्रदीपक पद्धतीचा पण सेव्ह अँड समर्थक स्क्रीनवर. गणेश कुबल आपलं काम पूर्ण केलंय. गणेश कुबलनं सांगितलंय राजन केरकर डी केला. बाबा पाया रचलाय गणेश कुबलनं तू कळस चढव आणि माघारी परत. पण आता या मैदानावर कमबॅक करतोय की काय मांद्रेम बॉईजचा संघ. गणेश कुबलच्या खेळीसाठी एक आपण टाळ्यांचा आवाज करूया. कर्णधाराची जी खेळी असते मैदानावर ती आज त्याने दाखवले. सुंदर खेळासमोर आणि गणेश कुबल टाळ्यांच्या वर गणेश कुबल स्वागत केलंय. सुंदर फटकेबाजी मैदानावर गणेश कुबलची आपल्याला पाहायला मिळाले. 18 धावांची बहारदार खेळी या मैदानावर.
सुटलेला झेल आणि त्यानंतर फटकेबाजी. बेचाळीसावा धाव फलकावर साई परब सज्ज होतोय. दाजीनं मनोरंजनाला सुरुवात केली आहे. आज दाजीचं मनोरंजन गणेश कुबल या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर दाजीच्या मुखवट्यावर हास्य पाहायला मिळत आहे. नितेश मांजरेकर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला राज अंकेरकर उर्फ DK, भद्रकाली एंड कडनं साई परब. पटका या मैदानावर फसला. या मैदानावर अंबाजी दूर राहतोय चेंडू पासून. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे पाहायला मिळत आहेत. दोन या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 44 धावफलकावर. धावफलकावर विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. एम्पायर जिम कुडाळ संघ तयारीत राहा लगेचच. आणि फलंदाजी या ठिकाणी सजवून ठेवा. सलामीचे फलंदाज केरीम क्रिकेटर संघ हलक्या हाताने घेऊन करतोय चेंडूला. चेंडू नक्की काय करायचं होतं साई परबला. ढिकीला माघारी परतावं लागलं असतं. ढिकीनं डोक्याला हात लावला. हात लावायला पाहिजे डोक्याला साईनं. एका बंड धावसंख्येचा पाठलाग करत असताना MS धोनी स्टाईल सामना समाप्त करेल राजन केरकर. साई परबचं स्वागत या मैदानावर मोठ्या फटक्याने करेल. मोठ्या फटक्याने समाप्त करण्याचा इरादे होते राजन केरकरचे. एकेरी धावसंख्येत 46 धाव फलकावर. सुंदर गोलंदाजी वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला मांजरे बॉईज संघाच्या साईकडनं. 46 धावा या धाव फलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 2-2 गो. आडव्या बॅटने सुंदर फटका पाहायला मिळाला मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय तो मात्र परतीची फेकतो. परंतु एकेरी धावसंख्येची लहर. 1 या धावसंख्येने 47 धावा धाव फलकावर. 47 धावा या धाव फलकावर आपण पाहतोय. एका बंद धावांचा पाठलाग करत असताना नितेश गडेकरनं एक हाती 52 खिंडवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केला आणि ते उलटे सुलटे फटके मारताना ते चेंडू निर्धाव गेले. ते थोडंसं एकेरी धावसंख्या आले असते मैदानावर. मोठ्या फटक्यानं MS धोनी स्टाईलनं पुन्हा एकदा मैदानावर सामना फिनिश. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनय जाधव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टीम गडी बाद केले. 6 धावा फक्त यानं प्राप्त केल्यात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विनय जाधव. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया सर गुरु, सर दीप आरोंदेकर आणि सर काका सावंत.